नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोल्यात लाखोंची चोरी, आरोपी मात्र फरार। पोलीस कधी करणार चोरट्यांना जेरबंद, एकच सवाल। अखेर त्या प्रकरणातील डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल, तक्रार घेण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ। कचरा जाळणे पडले महागात, 2 वाहने जळून खाक, उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन। ग्राहक सेवेला सर्वोच्च प्राधान्य द्या, RRC संचालक पंकज देशमुख यांचा संदेश। RRC परिवारातील कर्मचाऱ्यांचा सत्कार। बाष्पीभवनामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा कमी, अकोलेकरांवर पाणी टंचाईचे संकट। आता सविस्तर बातम्या। अकोल्यातील गोरक्षण रोडवरील प्रसिद्ध उद्योगपतीच्या ब्रिजमोहन भरतिया यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांसह 43 लाख रुपयांच्या रकमेवर हात साफ केल्याची घटना 3 मे रोजी मध्यरात्री घडली असून शनिवारी हा प्रकार उघडकीस आला। चोरीला 24 तास उलटून गेले असून या प्रकरणातील आरोपी मात्र फरार आहेत। अकोला जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। 3 मे रोजी मध्यरात्री गोरक्षण रोडवरील प्रसिद्ध उद्योजक ब्रिजमोहन भरतिया यांच्या बंगल्यात आवार भिंतीला शिडी लावून प्रवेश करत चोरट्यांनी तब्बल 43 लाख रुपयांच्या रकमेची चोरी केली। या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मध्यवस्तीत घडलेल्या या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली होती। परिसरातील CCTV फुटेज तपासणी करून या प्रकरणी मात्र अजूनही आरोपी फरार आहेत। त्यामुळे खदान पोलीस स्टेशनच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केल्या जात असून त्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे। शहरातील उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला अटक करण्याची मागणी अकोलेकर करीत आहेत। अकोला शहरातील एका बड्या डॉक्टर विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी रात्री 2 वाजेपर्यंत ताटकळत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले। इतकेच नाही तर 4 दिवस प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले। महिलेवर कारवाई करण्याच्या धमक्या पोलिसांकडून दिल्या गेल्या व गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे। या प्रकरणातील तक्रारदार महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले, मात्र तरीही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत। पुढे आपल्यावरच कारवाई करणार असल्याच्या धमक्या पोलिसांकडून मिळाल्या आहेत। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती प्राप्त झाली आहे। हनुमान जयंतीच्या अनुषंगाने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। त्या दिवशी हा प्रकार घडला। अकोला शहरातल्या चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनिकच्या डॉक्टर विरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गेली होती। मात्र महिलेच्या तिच्या 3 वर्षाच्या मुलासह सायंकाळपासून रात्री 2 वाजेपर्यंत ताटकळत ठाण्यात बसवून ठेवत गुन्हा दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली। त्यानंतर सदर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले, मात्र तरीही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत। शेवटी आपला मुलगा रडत असल्याने खाली हात पोलीस ठाण्यातून घरी परतावं लागलं, असा आरोप तक्रारदार महिलेने प्रसार माध्यमांसमोर केलाय। 30 एप्रिलला रात्री 8 वाजता तक्रारदार महिला चेहऱ्यावरील आजार दाखवण्यासाठी जठारपेठ मधल्या चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनिकच्या डॉक्टरांकडे गेली होती। यावेळी डॉक्टरने अश्लील चाळे करीत महिलेचा विनयभंग केला। यानंतर दवाखान्यात मोठा गोंधळ उडाला। महिलेचा लहान भाऊ आणि डॉक्टरमध्ये शाब्दिक वादही झाला। अखेर या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला असून डॉक्टरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। माझी 6 महिन्यापासून प्रवीण अग्रवाल इथं ट्रीटमेंट चालू आहे। नेहमीच्या प्रमाणे मी 15 दिवसातून जात राहते तिथे, तेव्हा 4ही वेळ त्यांनी माझ्यासोबत अनधिकृत कृत्य केलेलं आहे डॉक्टरने। तर शेवटच्या वेळेला माझा भाऊ सोबत असताना मी तिथं रिपोर्ट द्यायला गेले। पोलीस मला खूप टाळाटाळ करत आहेत। रात्री 2-2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसून ठेवत आहेत। रिपोर्ट झाला रेडी, माझी सही वगैरे घेतल्यावर OC देत नाही आहे। उलट आम्हालाच म्हणत आहेत की तुमच्यावर गुन्हा दाखल करतो म्हणून।
अकोला शहरात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून मागील आठवड्यात शिवसेना वसाहतीत सिलेंडर लिकेजमुळे आग लागली होती, तर आज खडकी खामगाव रोडवरील ओमकार एजन्सी जवळ असणाऱ्या 4 चाकी सर्व्हिस सेंटरमधील गाड्यांच्या बाजूला असलेल्या कचऱ्याला आग लागल्यामुळे सर्व्हिस सेंटरमधील 2 4 चाकी गाड्या जळून खाक झाल्या। अकोला शहरातील खडकी खामगाव रोडवर ओमकार एजन्सी जवळ 4 चाकी वाहनांचे सर्व्हिस सेंटर असून इथे 4 चाकी गाड्या मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी येत असतात। आज अचानक सर्व्हिस सेंटरमधील कचऱ्याला लागलेल्या आगीचा भडका 4 व्हीलर गाड्यांपर्यंत पोहोचल्यामुळे 2 4 चाकी वाहने क्षणार्धात जळून खाक झाली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। काही क्षणातच कचऱ्याने पेट घेतल्यामुळे 4 व्हीलर गाड्यांमधील डिझेलला आग लागली, त्यामुळे 4 चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्थानिक व अग्निशमन दलाच्या मदतीने शेवटी आग विझवण्यात आली। ऐन उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। आरआरसी नेटवर्कच्या वतीने वार्षिक आढावा बैठक आरआरसी नेटवर्क समूहाचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी ब्रॉडबँड, जाहिरात, विपणन, केबल नेटवर्क, सिटी न्यूज, दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट सह विविध विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। मागील 23 वर्षांपासून आरआरसी समूहाच्या माध्यमातून केबल नेटवर्क, ब्रॉडबँड इंटरनेट सेवा, दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट, वर्तमानपत्रासह विविध सेवा प्रदान करण्यात येत असून आरआरसी समूहाचा आलेख दिवसेंदिवस वाढता आहे। ही सर्व मेहनत आरआरसी समूहातील कर्मचाऱ्यांची असल्याचे प्रतिपादन कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी केले। विचार करावा आणि याला आपण कसं आपला इनपुट देऊन याला कशी ग्रोथ आणू शकतो याचा जास्तीत जास्त विचार करावा। आपापली इनपुट सुद्धा कंपनीला देणे आणि आपण हे लक्षात घ्या की आपल्याला प्रत्येक ठिकाणी आरआरसी न्यूजला पोहोचवायचं आहे, तर आपला ब्रँड सगळीकडे पूर्ण विदर्भात दिसला पाहिजे हीच माझी इच्छा आहे आणि ही तुम्ही सर्व लोक पूर्ण करू शकता। आणि बाकी जेही काही आपल्याला म्हणजे अडचणी येईल त्याच्यात मी आहेच है ना। तर सर्वांना आपल्याला हा जो वृक्ष आहे याला एकदम गाठून एकदम चांगलं हे करायचं आहे आणि बस सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणेल। यावेळी युनिट हेड म्हणून राजेश निखाडे तर प्रोडक्शन हेड म्हणून पल्लवी डोंगरे यांच्या नावाची यावेळी घोषणा करण्यात आली। पश्चिम विदर्भातील अग्रगण्य नेटवर्क म्हणून आरआरसी नेटवर्क मागील 23 वर्षांपासून संस्थापक प्रदीपजी देशमुख व कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असून नेटवर्कमध्ये 80 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात। कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढावे व त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान व्हावा या उद्देशाने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी आउटस्टँडिंग अँड वर्क कमिटमेंट परफॉर्मन्ससाठी राजेश निखाडे, पल्लवी डोंगरे, आतिश देशमुख, ऑन फील्ड स्टारमध्ये मुकेश ढोके, सुरेश राठोड, अकबर खान, पवन इंगळे तर मोस्ट डेडिकेटेड अँड कमिटेड एम्प्लॉई मध्ये मनीष खाडे देशमुख, दीपक यादव, राम तिवारी, विजय घनमोडे, एक्झाम्पलरी परफॉर्मन्स इन अकाउंटसाठी दिलीप पुंड, पल्लवी चौधरी, आरती हेडाऊ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन कस्टमर सर्व्हिससाठी नितीन देशमुख, शैलेश काळणे, दुर्गा चव्हाण, ज्ञानेश्वरी गावंडे, भाग्यश्री सवाई बहादूर, जितेंद्र खंडारे, गोपाल अंभोरे, देविदास झालटे, कृष्णा पासेबन, संतोष देवके, विशाल गवई, शैलेश देशमुख, झाकीर सुलेमान, मंगल चव्हाण, सुनील चव्हाण, अद्नान शेख, विराज वानखडे, सौरभ खाकुले, राहुल गोगटे, दिनकरराव देशमुख, संजय वाघमारे, कृष्णा वाकोडे, जीत चंडाले, योगेश महाजन, संदीप वानखडे, गवई काका, यश पंडित, सचिन मते, इम्रान शेख, मोहम्मद साजिद, कुंदन राऊत, गणेश चित्रे, कैलास टकोरे, रामदास ठोसरे, संतोष मोरे, धर्मेंद्र मोयल, विशाल बोरे, अनिकेत राठोड, विवेक राऊत, किशोर जयस्वाल, अमोल तोडे, वैशाली चौखंडे, मानसी मैन, तानाजी नाईक, गायत्री खडसाणे, चंचल देशमुख, उद्देश मानकर, निलेश सातपुते, गणेश आकोटकर, अनंता सुरळकर, विजय चव्हाण, शीतल बढे, शीतल ठाकूर, अभिजित परळीकर, अजय राऊत, चंद्रकांत आंबेकर, दिलीप दीक्षित, सागर गोळे, राहुल खंडारे, भरत कांबळे, श्याम इंगळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला।
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका पल्लवी डोंगरे यांनी केले। अकोला जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढली असून राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद काल अकोल्यात झाली आहे। तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रतिदिन 12 मिलीमीटरने वाढला असून 26 एप्रिल रोजी 26% असलेल्या काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात 5 दिवसात 3% घट झाली आहे। पावसाळ्यात झालेल्या कमी पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी घटली असून जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या काटेपूर्णामध्ये 2 मे पर्यंत केवळ 20.32 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 23.54% जलसाठा शिल्लक आहे। हीच स्थिती इतर प्रकल्पांची आहे। यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। जिल्ह्यात 2 मोठे, 4 मध्यम व 24 लघु प्रकल्प आहेत। गत पावसाळ्यात काटेपूर्णा प्रकल्पात 82.47% एवढा पाणीसाठा होता। या मोठ्या सिंचन प्रकल्पावर अकोला शहरातील 7 लाख लोकसंख्येसह अकोल्याची औद्योगिक वसाहत, मूर्तिजापूर शहर, 60 आणि 4 खेडी पाणीपुरवठा योजनेचा भार आहे। येत्या 3 महिन्यात या सर्व योजनांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अकोला शहरात पहिल्यांदाच उडान पूल प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान अंडरपास तयार करण्यात आला खरा, मात्र त्याचा उपयोग अंडरपासपेक्षा स्विमिंग पूल म्हणून जास्त होताना दिसत आहे। उपाययोजना अभावी ऐन उन्हाळ्यात अंडरपास की स्विमिंग पूल असा उपहासात्मक प्रश्न अकोलेकर विचारत आहेत। अकोला शहरातील एकमेव अंडरपास शहरात सुरू झाल्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली असून अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाले आहेत। त्यामुळे अंडरपासमध्ये नेहमीच अंधार राहत असून अंडरपासमधील प्रवास असुरक्षित झाला आहे। त्यात ऐन उन्हाळ्यात अंडरपासमध्ये सगळीकडे पाणी जमा झाल्यामुळे हा अंडरपास आहे की स्विमिंग पूल असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अंडरपासचा फायदा कमी आणि नुकसानच अधिक असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे। अंडरपासमध्ये जमा होणारे पाणी याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे। असे न झाल्यास या अंडरपासचा उपयोग तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे। अंडरपास सध्या दारुड्यांचा अड्डा बनला असून महापालिका प्रशासन व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे अंडरपासमध्ये रोज रात्री दारुडे अंडरपासमध्ये बसून मद्यप्राशन करतात, तर दुसरीकडे अंडरपासमधील लोखंडी जाळीची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या कधीच्याच चोरी गेल्या आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मागणी होत आहे। देशात सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरात अकोल्याचा उल्लेख होत असून काल अकोला शहरात नोंदवल्या गेलेले 44.3 अंश सेल्सिअस तापमान राज्यात सर्वाधिक ठरले असून उष्णतेच्या असह्य झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। मे महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मागील 8 दिवसापासून तापमानाने 40 अंश सेल्सिअसची सीमा ओलांडलेली असून रोज सूर्य आग ओकत असल्याची चाहूल लागली आहे। उष्णतेच्या लाटेत जनजीवन होरपळून निघाले आहे। अकोल्यात काल नोंदवल्या गेलेले 43.8 अंश सेल्सिअस राज्यात सर्वाधिक तापमान ठरले। जेऊर येथे 44, अमरावती 43.8, चंद्रपूर येथे 43.8, ब्रह्मपुरी 43.7 तर परभणी येथे 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी घराबाहेर जाणे टाळावे व उन्हाच्या झळांपासून स्वतःचा बचाव करावा असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत। तर प्रशासनाच्या वतीने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवायला लागली असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे। शेतकरी सकाळी 10 वाजतापूर्वी शेती मशागतीची कामे करीत आहेत। उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शेतातील कामासाठी मजुरांची वानवा आहे। कमतरता के कारण वो धूप की गर्मी इतनी बढ़ चुकी है कि इंसान को, पब्लिक को रोड पर निकलना मुश्किल है। अब पेड़ों की कमतरता के कारण बारिश नहीं हो पा रही है, जिसके कारण आज धूप इतनी बढ़ चुकी है कि इंसान घर से बाहर नहीं निकल पाता है। हम RRC चैनल के माध्यम से अकोला शहर की जनता से गुजारिश करते हैं कि आज अकोला शहर में बहुत तेज़ धूप बढ़ गई है। 43-44 सेल्सियस तेज़ी आ गई है धूप में। तो अकोला शहर की जनता से हम ये कहना चाहूँगा मैं कि धूप में ना निकले और छोटे बच्चों का ज़्यादा से ज़्यादा ध्यान रखें। छोटे बच्चों को धूप में ना जाने दें और सब ज़्यादा से ज़्यादा पानी पीने की कोशिश करें और
जिला प्रशासन से मैं ये कहना चाहता हूँ कि धूप अकोला शहर में इतनी ज़्यादा धूप में तेज़ी आने का कारण यह है कि पर्यावरण की कमी हो गई है। जहाँ जहाँ अकोला शहर में सिटी में हो या ग्रामीण इलाकों में हो या हाईवे से जो नए रोड बने, उस रोड बनने के कारण जो झाड़ लगे थे वो झाड़ों की कटाई की गई। इसलिए अकोला शहर में धूप में तेज़ी आने का कारण यही है। जिला प्रशासन से मैं ये मांग करता हूँ कि हर अकोला शहर के हर जिले में हर घर में एक पौधा 2 पौधे दिया जाए फ्री में जिला प्रशासन की तरफ से, ताकि वो पौधा घर पे लगा सके और पर्यावरण में बढ़ोतरी हो सके, वो झाड़ बन सके। मध्य प्रदेशला जोडणारा महत्त्वाचा राज्य महामार्ग म्हणून अकोला अकोट रस्त्याची ओळख असून रस्त्याचे वर्षांपासून सुरू असलेले काम नेमके कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। त्यात गोपालखेड मार्गे अकोला पोच रस्त्याचे काम अजूनही अर्धवट असून रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला अकोला अकोट महामार्ग अंतिम टप्प्यात असताना निकृष्ट व सुमार दर्जामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे। गांधीग्राम नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला तडे गेल्यामुळे गोपालखेड मार्गे अकोला पोच रस्ता तयार करण्यात आला। या रस्त्याचे कामही अर्धवट असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। 5 ते 6 वर्षापासून गोपालखेड गांधीग्राम पोच मार्गावर मोठे पूल व रस्त्याचे काम सुरू असून पूर्णा नदीचा पूल बंद झाल्यानंतर सर्व वाहतूक गोपालखेड मार्गे वळविल्यामुळे या मार्गावरील रहदारी वाढली आहे। मात्र त्या तुलनेने पोच मार्गावर पुरेशा उपाययोजना न झाल्यामुळे अर्धवट असलेला गोपालखेड गांधीग्राम पोच मार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असल्यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असून मोठे पूल असलेल्या ठिकाणी मोठा उतार असल्याने अपघाताच्या शक्यता बळावल्या आहेत। मध्य प्रदेश परतवाडा व अकोट या महत्त्वपूर्ण शहरांना जोडणारा या राज्य महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। हा पालखीचा रस्ता आहे। शेगाव आपल्या शिवजीचे भोलेनाथाचे पालख्या इथूनच जातात आणि हा रोड 7-8 वर्ष झाले बनले नाही। आमची विनंती आहे की हा रोड लवकर बनला पाहिजे। अर्धा बनला, अर्धा नाही बनला, ॲक्सिडेंट व्हायचाही भेव आहे। तरी आम्हाला नम्र विनंती आहे की हा रोड लवकरात लवकर बनला पाहिजे। हा बैतूल हायवेला रोड टच होणार आहे। इथून सारखी वाहतूक आहे, सगळ्यांना त्रास होत आहे आणि गावकऱ्यांना तर फार जास्तच होत आहे। किती वर्षापासून 7 ते 8 वर्ष झाले हा रोड बनला नाही। आमची विनंती आहे की लवकर बनला पाहिजे। तंत्रज्ञानाचा वापर व शाळा महाविद्यालयांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे अकोला जिल्ह्यातील प्रलंबित जात वैधता प्रकरणाची संख्या कमी झाली असून जिल्हा जात पडताळणी समितीने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी राबवलेले उपक्रम महत्त्वाचे ठरले असल्याचे प्रतिपादन राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी केले। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी जिल्हा जात पडताळणी समितीचा आढावा घेतला। यावेळी जात पडताळणी उपायुक्त अमोल यावलीकर यांनी यावेळी जिल्ह्याबाबत माहिती दिली। राज्यात जातवैधता प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणाची संख्या लक्षात घेता राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी विविध ठिकाणी प्रलंबित प्रकरणासंदर्भात आढावा घेतला असून प्रलंबित प्रकरणांमुळे कोर्टातील अपील करण्याची संख्या वाढते, त्यामुळे प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढणे गरजेचे असल्याबाबत सांगितले। अकोल्यात केवळ 355 जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित असून जिल्हा जात पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांबाबत माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी समाधान व्यक्त केले। अकोल्याला आल्यावर आणि समितीचा आढावा घेतल्यावर माझ्यासाठी एक प्लेझंट सरप्राईज मिळाला की येथे प्रकरणांची संख्या फारच कमी आहे। जी 427 होती ती आता ती 355 वरती ही प्रकरणं आलेली आहेत आणि ही सुद्धा जी प्रलंबित प्रकरणं आहेत ही सुद्धा चालू महिन्यातली आहेत। तर खूप अतिशय कौतुकास्पद काम केलं आहे अकोला स्क्रुटिनी कमिटीने। मी त्यांना विचारलं, यावलीकर साहेबांना विचारलं की म्हटलं काय कारण आहे की इतका डिस्पोजल, एवढा मोठं डिस्पोजल, एवढा निपटारा कसा काय आहे। त्यांनी मला हे सांगितलं की त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन गावागावांमध्ये जाऊन अवेअरनेस क्रिएट केला। हे फार महत्वाचं आहे की पेरेंट्स आणि आई वडील आणि विद्यार्थी किंवा अर्जदार यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे फार महत्वाचं आहे। कारण बहुतांशी लोकांना ही कल्पनाच नाहीये की कायद्याच्या बाबी काय काय आहेत आणि लीगल रिक्वायरमेंट्स काय आहेत।
आपल्याला ॲफिडेव्हिट्स कसे द्यायचे आहेत, कुठले डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. खूप फॅमिलीजमध्ये जुने डॉक्युमेंट्स आहेत, प्री कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट्स आहेत, पण त्यांना अवेअरनेस नसल्यामुळे ते डॉक्युमेंट समोर आणतच नाही किंवा ते दाखल नाही करत. ते दाखल नाही झाले किंवा मग यांनी म्हटलं की आम्हाला असं असं पाहिजे, असं जर का असेल तरच तुमची केस, तुमचा अर्ज मंजूर होऊ शकतो, नाही तर होणार नाही. त्यांच्याकडे असतं पण त्यांना कळत नाही की मला कशा पद्धतीने द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे. हा जो अवेअरनेस यांनी क्रिएट केला, यांनी काम यांचं फार सुलभतेने झालं, सगळ्यांचं काम सुलभ झालं, स्पीडीली झालं. आणि म्हणूनच ही कास्ट स्क्रुटिनी कमिटीची जी प्रलंबित प्रकरणांची संख्या आहे ही अतिशय मर्यादित आहे आणि छान काम करतात आहे. इवन व्हॅलिडिटी द्यायचंही पर्सेंटेज बरंच वाढलेलं आहे आणि असं समाधानकारक काम सुरू आहे. यामुळे हायकोर्टामध्ये येणाऱ्या प्रकरणांची संख्या सुद्धा निश्चितच कमी होणार आहे आणि हायकोर्टामधचा जो वर्क प्रेशर आहे किंवा वर्कलोड आहे हायकोर्टाचं ते पण कमी होईल. तंत्रज्ञानाचा यांनी फायदा तर घेतलेलाच आहे. जे न्यायनिवाडे आहेत हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे, त्याचाही पण त्यांनी त्याचा अभ्यास त्यांचा चांगला केलेला आहे. त्यांच्याकडे रेडी मटेरियल आहे आणि त्यांच्याकडे इव्हन जे ॲफिनिटी टेस्ट पण एक महत्वाची टेस्ट आहे. डॉक्युमेंटरी प्रूफच्या बरोबरीने ॲफिनिटी टेस्ट. त्या ॲफिनिटी टेस्टबद्दल म्हणजे चालीरीती काय आहे, कस्टम्स काय आहे, ट्रॅडिशन्स काय आहेत, त्यांच्याकडे लग्नामध्ये कुठल्या चालीरीती फॉलो करतात, नंतर मग त्यांच्याकडे पूजा कशा पद्धतीने होते, लग्न कुठे, त्यांचे नातेसंबंध काय, याचा डेटा पण त्यांनी गोळा केलेला आहे. आणि तो हे सगळं जे रिसर्च मटेरियल त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा तर होतोच आहे आणि म्हणूनच या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा आहे की अतिशय उत्तम काम सुरू आहे. पातूर येथे घडलेल्या भीषण अपघातानंतर वाशिम जिल्हा वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. यामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा कारवाई दररोज करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. 2 दिवसांपूर्वी पातूर येथील नाक्याजवळ 2 कारची समोरासमोर धडक झाल्याने 6 जण जागीच ठार झाले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अपघाताची दखल घेत वाशिम जिल्हा वाहतूक पोलीस अकोला वाशिम महामार्गावर कारवाई करताना ॲक्शन मोडवर दिसले. यावेळी सीट बेल्ट, वाहतूक नियमाबाबत कारवाई करण्यात आल्या. अपघात झाल्यावरच पोलिसांना कारवाईबाबत जाग आल्याबाबत बोलल्या जात आहे. जिल्ह्यात आठवडाभरात अपघाताच्या घटनेत वाढ झाल्यामुळे कारवाया दररोज करण्याची मागणी केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोल्यात लाखोंची चोरी, आरोपी मात्र फरार. पोलीस कधी करणार चोरट्यांना जेरबंद, एकच सवाल. अखेर त्या प्रकरणातील डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल. तक्रार घेण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ. कचरा जाळणे पडले महागात. 2 वाहने जळून खाक. उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन. ग्राहक सेवेला सर्वोच्च प्राधान्य द्या. RRC संचालक पंकज देशमुख यांचा संदेश. RRC परिवारातील कर्मचाऱ्यांचा सत्कार. बाष्पीभवनामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा कमी. अकोलेकरांवर पाणी टंचाईचे संकट. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.